कळवायला आहे. तुम्हाला माहिती आहे मागून खाण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहून आपण स्वतः. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज गेले होते महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनला, जे असणार होतं 12 मेपर्यंत, पण त्याची डेट एक्सटेंड होऊन आता 17 की 18 मे झालेली आहे. सो तुम्हीसुद्धा या एक्झिबिशनचा लाभ घ्या, आनंद घ्या आणि भरपूर खरेदी करून आपल्या महाराष्ट्रातील लघु उद्योजकांना सपोर्ट करा. सो इथे अशा प्रकारचं एंट्रन्स गेट तयार केलं आहे. तिथून ही आतमध्ये जायला व्यवस्था आहे आणि नंतर एक लॉबी आहे आणि त्यानंतर इथे असा स्कॅन कोड केला की तुम्हाला एंट्री मिळते. हे फ्री आहे. इथे कुठली एंट्री चार्ज नाही आहे आणि पार्किंगसुद्धा नाही आहे. तर वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स खूप आहेत. खाद्यपदार्थ पूर्ण महाराष्ट्रातल्या संस्कृतीच्या चवीचे असे खाद्यपदार्थ तुम्हाला इथे बघायला मिळतं. इथे 20 रुपयांपासून गोष्टी आहेत आणि काही सुंदर ज्वेलरी स्टॉल्स आहेत. शिवाय घर सजावटीच्या काही गोष्टी आहेत ज्या खूप युनिक आहेत, त्याही तुम्ही घेऊ शकता. कारण सगळीकडचं हे जे कल्चर आहे, जसं गडचिरोलीला बांबूच्या ज्या काही कलाकृती होत्या तिकडून आलेल्या, सो ह्या आपण ते पटकन असं खरेदी करायला तिकडे जात नाही. त्यामुळे हे जेव्हा इथे मुंबईत उपलब्ध आहे तर घ्यायला काय हरकत आहे. सो मी सुद्धा आज खूप खरेदी करणार आहे. त्यासाठी मी काय काय खरेदी केलं हे दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेनच. तोपर्यंत मी भरपूर स्टॉल्स जे काही कवर करता आले ते केलेत, ते बघा आणि तुम्ही प्लॅन करा की तुम्हाला पण काय काय खरेदी करायची आहे. हे तिळाचे लाडू, सो इथे तुम्हाला किड्स ॲक्टिव्हिटीसाठी फ्रूट्स पाहिजे असेल तर ही फळं पण आहे. मातीची आहे का? ओके, हो ना. आपल्या संस्कृतीचं सगळं हे असं पेंटेड ॲक्टिव्हिटी. इथे पेरूचा ज्यूस, आंबा, आवळा असं सगळं, कोकम सिरप आहे आणि हे ज्यूसेस आहेत जे 1 वर्ष ह्याची शेल्फ लाईफ आहे. आणि शिवाय ह्याच्यामध्ये त्यांनी रॉक सॉल्ट यूज केलं आणि हे डायजेशनसाठी खूप चांगलं असं ते सांगतात. सकाळी जर तुम्ही 1 कपभर घेतलं तर पोट साफ होतं, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम वगैरे होत नाही. सो असा हा स्टॉल आहे. इकडे रत्नागिरी हापूस आहे, काजू आहे. तो नवीन अपडेट, ह्या एक्झिबिशनची डेट 17 मेपर्यंत झाली आहे. वाढले आहेत, म्हणजे आधी 14पर्यंत असणार होतं, आता 17पर्यंत आहे. सो या आंबाडीच्या बिया आणि त्यांची ही चटणी आणि आंबाडीच्या ह्याची पावडरसुद्धा इथे. ह्याच्यापासून आपण काय बनवू शकतो? अच्छा, हे असं सरबत बनवू शकतो. पाकण्यांपासून जाम, जेली, ओके, तयार करता. अच्छा, बनवलं आहे ना. हां, सेंद्रिय गुळापासून बनवलेली गुळपट्टी आहे. ही खोबऱ्याची आहे, ही शेंगदाण्याची आहे, ही जवस आहे आणि इकडे तिळाची पण आहे. सो मोठ्या पण पॅकिंगमध्ये आहे. इथे काकवी पण आहे. काकवी तुम्हाला सहसा इकडे कुठे मिळणार नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडनं घेऊ शकता. आणि ही इथली ताई आहे. आणि हा यांचा स्टॉल आहे 1 तासवर. खूप सुंदर ज्वेलरीचं हे आहे, स्टॉल आहे. आणि इथं सुंदर हे ताट मला वाटतं 1300 रुपयाला आहे. त्या डब्या 200ला, ते निरांजन असं खूप सुंदर सुंदर 200च्या रेंजपर्यंत. ही सुंदर अशी कुयरीसुद्धा आहे क्यूट. आणि इयरिंग, हे स्टॉल होतं. इथून आम्ही बिस्किट घेतले, जे गुळातले बिस्किट्स. इथून आम्ही शेवया आणि ही वायगावची हळद आहे ही घेतली. ही हळद खूप छान असते आणि यांची ही घरगुती हळद आहे. सो यांचा हा स्टॉल आहे, स्टॉल. सो इथे तुम्हाला असं काय काय पदार्थ बघायला मिळतात. उकडा तांदूळ आहे, कोकम आहे, मालवणी मसाला आहे आणि काय क्यूट इयरिंग्स मी घेतले आहे. इथे त्याचे डिझाईन्स आणि कलर्स लावतात. त्यात वेगवेगळे डिझाईन, थोड्या मोठ्या साईजमध्ये थ्रेडचे पण आहेत आणि हे क्रोशेचे पण आहेत. आणि असं इथे हे पण आहे, क्रोशे केलेले छान की चेन्स आणि काही ज्वेलरी पण आहे.
सो इयरिंग्ज आहे, इयर कप्स आहेत आणि इकडे कॉटन सेट, क्रॉप शर्ट्स आणि वन पीस पण आहेत, कुर्तीज पण आहेत. सो असा हा या ताईंचा स्टॉल आहे. कुठून आलात तुम्ही? जयाजींचा स्टॉल आहे आणि त्यांनी हे स्वतःच्या हाताने बनवलेले काही पापड आहेत, कुरडया आहेत आणि हे मशीन मेड आहेत आणि ते इकडचे हे जे पापड आहेत हे खूप यांचे फेमस आहेत, जे त्यांनी चुलीवर बनवलेले आहेत. आणि ह्या आहेत, हॅलो, मी जया जाधव राणा कळव्याला आहे. तुम्हाला माहिती आहे, मागून खाण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहून आपण स्वतःच्या समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करावं, या संदर्भामध्ये मी महालक्ष्मी सरासुद्धा आलेले आहे, जेणेकरून आम्हाला इथे सपोर्ट मिळावं. आणि छान खूप मुंबईकरांनी खूप सुंदर सपोर्ट दिलेला आहे. या मॅडमनी आम्हाला खूप सुंदर सपोर्ट दिलेला आहे. थँक्यू. आपका B20 स्टॉल है. यहाँ पे रीजनेबल बेडशीट्स एंड बेड कवर्स, पिलो कवर्स एंड बैग्स ऑल्सो. धपाटे खाल्लं, सॉरी मी रडत नाही आहे, मी इथे मासवडी खाल्ली इथला मागचा स्टॉलला, तर ती खूप मला तिखट लागली, त्यामुळे डोळ्यात पाणी येत आहे. मासवडी छान होती. तुम्ही इथे आलात तर मासवडी नक्की ट्राय करा. आम्ही खाल्ली थालीपीठ, आता खातोय पुरणपोळी. आधी खाल्ली होती मासवडी. इथली कुल्फी तुम्ही खा, कारण इथली कुल्फी खूपच छान आहे, बीचल क्रीम. सो आम्ही आत्ता सगळी भरपूर एवढी शॉपिंग केलेली आहे. सगळ्या पिशव्या दाखव, एवढ्या पिशव्या, आंबे, पाहिजेची बॅग, अशी भरपूर शॉपिंग केली आहे. तुम्हीही इथे या, खूप छान नैसर्गिक वस्तू मिळतात. सो या, शॉपिंग करा आणि खा प्या. दिवसभर तर इकडे मस्त स्पेंड होतं आणि सगळा AC चा माहोल असल्यामुळे, AC चा पेंडॉल असल्यामुळे गरमी तुम्हाला जाणवणार नाही.